कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण राम राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण राम राम जय जय राम कृष्ण बीटे बरी करकटे भरी हे बोनिया कासे भी ओ तुळीची हार बेला कासे पिता आवड निरंतर हे चिदान हे चिदान मकर कुंटर तळपती श्रवणी हो तुलसी हर कासे पिता तुलसी हर कासे पिता तू काय म्हणे माझे जे सर्व दुःख सर्व सुख पाहिना त्रिमुख आवडीने पाहिना त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पिता तुळसी हार गळा कासे पिता आवडे निरंतर हे चिदान हो आवडे निरंतर हे चिदान तुळसी हार गळा कासे पिता आवाज आला हार गळा आज पितांबर 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 जी मूर्ती रघुमाईचा पते सोयरिया रघुमाईचा पते सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम हे मध प्रेम जीवन दे ये मोनिया राही हृदय माझा गोड तुझे तू कमन खाईन मागे आई तू कमन खाईन मागे आई तुझे पायी तुझे दरवाई तुझे माई सुखे दरवाई तुझे माई सुखे दरवाई गोड तुझे रूप गोड तुझे
प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम हो गोड तुझे रूप गोड तुझे नाम हरी जय जय हरी जय निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वत रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय समोर मॉनिटर कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण लोचनी रूप पहाड़ा रूप पहाड़ा रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन लोचनी रूप पहाड़ा लोचनी रूप पहाड़ा लोचनी हरी सुख झाले व साज सुख झाले व साजनी साजनी बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तुआ विठ्ठल बरवा तुआ विठ्ठल बरवा हरी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ए तो हादव बरवा तो हादव बरवा विठ्ठल बरवा बरवा तो हादव बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलियाव आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी बरवा तो हा विठ्ठल बरवा आहा तो हा विठ्ठल बरवा ए म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा ओ तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो
माधव बरवा तुहा विठ्ठल विठ्ठल बरवा सर्व सुखाचा आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हो 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 सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हो हो विठ्ठल बरवा हो 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 विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम रंगे रंगे रे श्री रंगे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जने दर्शी अभिलाष जने धने धरसे अभिलाष धने धरसे अभिलाष नोवे तुझा हा परिवार नोवे तुझा हा परिवार द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर भंगुर द्रव्यधारा शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जने दर्शी अभिलाष अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा शरीर जायाचे ठेवर शरीर जायाचे ठेवर
विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रंगी रंगे रत्री रंगे रंगी रंगे रत्री रंगे श्री रंगे रंगी रंगे रत्री रंगे रंगी रंगे रत्री रंगे पतंगे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे हे काय फुललासी पतंगे काय फुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे धैर्यची अभिलाष देणे धैर्यची अभिलाष 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 देणे धैर्यची अभिलाष 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 धैर्यची अभिलाष धैर्यची अभिलाष अभिलाष जने अभिलाष 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 वाह क्या बात अभिलाष धैर्य धैर्यची अभिलाष धैर्य धैर्यची अभिलाष धैर्यची अभिलाष धैर्यची अभिलाष अभिलाष जने आदरणीय अभिलाष अभिलाष जने अभिलाष जने अभिलाष जने
हरी विठ्ठल विठाला 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 ओ विठ्ठल 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 ओ विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हरी विठ्ठल 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 हो विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला ओ विठ्ठल 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 विठ्ठला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुखी नाम विठ्ठल 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 मना विठ्ठला सोळा स्वर्ग विठ्ठला 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 पुंडलिक विठ्ठला ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय चैतन्यवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय संत श्याम महाराज की जय अगस्त्य मुनी महाराज की जय शंभोदेव भगवान की जय विश्वगुरु निवृत्तिनाथ निवृत्तीनाथ महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय विडाला 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 बाला विडाला 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 हरे राम रंगे रंगे रे श्री रंगे काय बुललासे पतंगी शरीर जायाचे ठेवणे दरशी अभिलाष जनी नव्हे हा तुझा परिवार द्रव्यदाराक्षण भंगूर शरीर जायाचे ठेवणे दरशी अभिलाष जनी अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदर शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जनी विठ्ठला 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 विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 विडाला विठ्ठल 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 विडाला विडाला विठ्ठल 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 भोला पुंडलिक वरदा श्रीज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर प्रभु रामचंद्र पवन सुत उमापती छत्रपती शिवाजी धर्मवीर भारत माता बोलो रे रंगे रंगे रे श्री रंगे
काय भललासे पतंगी शरीर जायाचे ठेवणे दर्शी आवेला शजनी पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया हे पंढरीच्या देवराया पंढरीचा देव हे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे माया हरिओम. दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया दंडवत हे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया तुझे पाया तुझे पाया श्री ज्ञानदेवाचरणी मस्तकासो दिवस रजनी लोकाभिराम मरणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मुक्ताबाई नमो त्रिभुवन भवानी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केली त्रैलोक्य पावण समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीरमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका आटाळ मृदंग श्रुती देखा ताळ मृदंग श्रुती देखा आतया माझे दंडवत ओ तया माझे दंडवत हे प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माता साठंगेला दंडवत 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 दंडवत
जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासनीली आता हृदय हे आपली चौपाळून यावली वरी वैसौ पावले श्री गुरूंचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण आता रंगे रंगे रे श्री रंगे काय बुलला सी पतंगे शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना मातोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागे शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा शिन्नरकर आलेली सर्व पाहुणी मंडळी साधक मंडळी फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवी करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्व साधक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकाराम महाराजांचा निरोप आहे तो अत्यंत लक्षपूर्वक ऐका मी बार बार सूचना आता देणार नाही कृपया कोणाच्या पायात बूट चप्पल असेल काढून ठेवा आणि गोड श्रद्धेनं 1 तास कीर्तन श्रवण करूया अशी भावना ठेवूया मस्तपैकी छान आणि म्हणून तुकोबारायांचा निरोप आहे तुम्हाला कोणाचा माय तुकोबारायांचा कोणाचा बोला 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 तुकोबारायांचा तो अत्यंत लक्षपूर्वक ऐका त्याचं कारण असं आहे कडा शिन्नरकर कीर्तन हे काही टाइमपास वगैरे नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे मग कीर्तन किती पवित्र असावं किती गोड असावं ऐकूया महाराज म्हणतात गडेओ कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तनाचा अंग हो या अंग हरिरूप महाराज म्हणतात गडेओ माणसाला जिथं हरिरूप होतं येतं जिथे हरिरूप अवस्था प्राप्त होते महाराज म्हणतात ते कीर्तन आहे एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज मग ब्रह्मीभूत गाया हो तसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायसा बरोबर दुसरी सूचना अशी कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो आत्ता सायलेंट करून ठेवा म्हणजे जेणेकरून वाजणार नाही जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा अपमान होणार नाही एवढी दक्षता आहे का 1 तास फक्त एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे 1 तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो मी तुमच्याशी मी मगाशी बोललो ना का जबाबदारीने बोलतो तर श्री महाराजांची भाषा आहे कीर्तनाचा अंग हो या अंग हरिरूप मग काय निरूपी आजच्या अभंगाच्या द्वारे श्री महाराज म्हणतात रंगायचं असेल तर एक रंग आहे श्रीरंगी रंगायचं असेल तर त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा का दृष्टांत देतात तुकाराम महाराज काय बोलला असे पतंगी बरोबर का हो तुकाराम महाराज आम्ही का रंगावं त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये महाराज म्हणतात हे एक दिवस जाणार आहे शरीर याला नाव दिलं शरीर जायाचे हे जाणार आहे ठेवणे बाबा याच्याबद्दल काय अभिलाषा धरतो अहो तुकाराम महाराज आमच्याकडे फार मोठी सत्ता आहे भरपूर संपत्ती आहे फार मोठा परिवार आहे तुकाराम महाराज म्हणतात ती मलाही मान्य आहे बरं नो हे तुझा हा परिवार मला मान्य आहे पण बाबा द्रव्य म्हणजे पैसा दारा म्हणजे पत्नी एक क्षणभंगूर आहे म्हणून महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं तो सोयरा जीवनातला काम येणार आहे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा अंतकाळीचा सोयरा बरोबर द्रव्यदारा क्षणभंगूर नव्हे तुझा हा परिवार दर्शी अभिलाष जनी शरीर जायाचे ठेवणे काय बोललाशी पतंगी रंगी रंगी रे श्रीरंगी विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी भिवाजी गणपत वाजे पूज्यश्री भिवाजी दादांना हा मृत्यूलोक सोडून हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं पूज्यश्री दादांचा मोठा परिवार आहे 3 मुलं आहेत 3 मुली आहेत आदरणीय संदीप दादा असेल आदरणीय विलास दादा असेल आणि आदरणीय सचिन दादा असेल आदरणीय दादांच्या 3 मुली आहेत हिराबाई असेल ताराबाई असेल आणि सुरेखाबाई असेल हा मोठा परिवार आहे
आणि म्हणून नातवंड पतवंड मोठा परिवार आहे आणि म्हणून आजचा आलेला हा सेवेचा योग आदरणीय आमचे जिवलग मित्र अत्यंत वारकरी संप्रदायामध्ये अशी एखादी व्यक्ती नाही महाराष्ट्रातील जी नामवंत गायक वादक कीर्तनकार आदरणीय आमच्या साहेबराव भाऊंच्या ती परिचयाची नाही आणि म्हणून या परिवाराचा अत्यंत जवळीक संबंध आहे म्हणून आदरणीय आमच्या साहेबराव भाऊंच्या माध्यमातून आजचा आलेला सेवेचा योग आहे. भाऊ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. भाऊंना दंडवत करतो. आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाचे साथ मृदंग सेवक या नाशिक जिल्ह्यातील अत्यंत एक गोड रत्न आदरणीय हरिभक्तपरायण आमचे जिवलग मित्र आमचे ओंकार महाराज राहते पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. आपण जोरदार टाळी वाजवूया श्री महाराजांकरता. या ठिकाणी भजन वैभव या ठिकाणी उपस्थित आहेत. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण आदरणं ज्यांचं तोंड भरून वर्णन करावं प्रमाणाचा बादशाह आदरणीय आमचे रविदास आबा पूज्य श्री आबांनाही दंडवत करतो. आवांचा आवाज लपवावा आणि एक आवाज ऐकावा. आदरणीय हरिभक्तपरायण अत्यंत गोड आवाज अत्यंत पहाडी आवाज आदरणीय हरिभक्तपरायण आमचे प्रकाश महाराज पूज्य श्री महाराजांनी दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेली माझी बाची जावई अत्यंत गोड कीर्तनकार आदरणीय आमचे योगेश महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. आमच्या ओंकार महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील वैष्णव वारकरी शिक्षण संस्था त्या संस्थेतील सर्व छोटी छोटी साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा टाळी वाजूया त्या साधकांकरता. चोपदार तुम्हालाही दंडवत करतो. विनेकरी महाराज उद्धव बापू तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या भावानं तुम्हालाही दंडवत करतो. दादानं तुम्हालाही दंडवत करतो. आदरणीय आमचे दत्तभाऊ प्रेमाची मंडळी आदरणीय आमचे किरण दादा या ठिकाणी प्रेमाची मंडळी उपस्थित आहेत आणि म्हणून जर हरिनामाचा अत्यंत वेगळं काही नाव दिलेलं आहे त्या चॅनलला आदरणीय आमचे कवडे भाऊ उद्धव बापू बापूंना दंडवत करतो. खरं तर हा महाराज निघून गेला म्हणजे घरी 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 निघून जरी गेला हा तुम्ही जे धराल ते तरी हे आपलं गजर हरिनामाचा असं यूट्यूबला नाव टाकलं की तुम्हाला संपूर्ण हे कीर्तन ऐकायला मिळेल. आबांचा आवाज ऐकायला मिळेल. प्रकाश महाराजांचा आवाज ऐकायला मिळेल. ओंकार महाराजांचा मृदंग ऐकायला मिळेल. आणि म्हणून त्या चॅनलला लाईक करा. पुढे हां आणि घंटीचं बटन दाबायला हां बस छान छान. सर्वांना दंडवत करतो. साऊंड सिस्टीमचे मालक अत्यंत गोड साऊंड आहे. माझ्या दादालाही दंडवत आहे. वा खूप छान. निवृत्ती रायने त्यांच्या हातामध्ये दिलेली कला आहे. बेस कसा वाढवायचा ट्रबल कसा वाढवायचा विको कसा द्यायचा खूप छान खूप छान. हां माझ्या दादालाही दंडवत आहे. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. इथं जन्म झाला की मरावंच लागतं. पूज्यश्री दादांना हा मृत्यूलोक सोडून हा येलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. खरं तर अशी एखादी रात्र गेली नसेल हिराबाई ताराबाई आणि सुरेखाबाई आदरणीय संदीप दादा विलास दादा आणि सचिन दादा या 6 लेकरांच्या जीवनात अशी एखादी रात्र गेली नसेल असा एखादा दिवस गेला नसेल का त्यांना वडिलांची आठवण झाली नसेल. म्हणून का आमच्या वडिलांची आठवण काढायची. खरं तर तुकाराम महाराज म्हणतात ऐका तो बाप आमच्यावर किती प्रेम करतो. बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी आळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडे वागवणी बार खांदी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात गडे हो आपण हयात असताना आपला बाप हयात असताना आपल्या जीवनातली मुलाची जीवनातली एक क्रांती आहे. काय क्रांती आहे. वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे. हे शांती रूप नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपी नव्हे कोणाचा वाढवी महत्व वडिलांचे महत्व वडिलांचे 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 वडिलांचे. टाळी वाजवा एकदम मस्त बाकी छान. तुकाराम महाराज म्हणतात जीवनात कोणाचं वाईट करू नका पण एक काम करा वाढवे महत्व वडिलांचे. का हो आमच्या बापानं त्या फोटोकडे पाहिलं की सगळं आठवत असेल दिलेल्या लेकरांना. गरीब कुटुंबातला बाप त्या कवीनं 2 ओळी लिहिले त्या बापा करता. बाप कष्टाचा का बाणी उसमळ्यात तोडतो या भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या खमीज खवाटी फाटलेल सुई दोऱ्यानं शिवलेल माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गाळ जोडलेल. हा गरिबीतला बाप आहे. आली जत्रा गावाची
बाप बाजारला जायाचा, उधार पादार कापड पुराणा नाहीचा. असा अत्यंत कष्टाळू बाप या परिवाराला सोडून खरं तर सुखानं आनंदानं कुटुंबाचं वातावरण होतं. एक कवी अजून 2 वडील होते त्या कुटुंबाकरता. गोकुळासारखं वातावरण होतं. माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदानं नालं, जशी अमृताची दारण होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. गोकुळासारखं वातावरण होतं. पण त्या प्रपंचाला दिष्ट लागली, तो कवी म्हणतो. काय दिष्ट लागली? काळ आला आणि त्या काळाने गाला घातला. कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. 1 वर्ष झालं पूज्य श्री दादांना हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून. फार प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. रामकृष्ण हॉटेलचे मालक आदरणीय आमचे मनोज दादा या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या साहेबराव भाऊंच्या संगतीत आल्याच्या नंतर खूप प्रवासी कोणा असा एखादा मित्र असावा का ज्या मित्राच्या संगतीत आपलं जीवन घडावं, असा मित्र असावा, अशी मैत्रीण असावी की ज्या मैत्रिणीच्या संगतीत आपलं जीवन घडावं. संगत करीना बड़ों की, बढ़ती बड़ी बड़ी जाए, गज की माथा आजा बैठे, मन मोने पली खाए, मन माने पली खाए. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय जय राम. संगत करो बड़ो की, बढत बढत बढ जाय. अशी काही संगत करा की आपल्या जीवनाला उंची मिळावी. आमच्या संजू नाना असतील सर्व. चला, इथं जन्म झाला की मरावंच लागतं. जरा ज्ञानोबरांच्या भाषेत बोलूया आपण. ज्ञानोबराय सांगतात, उपजेते नासी नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. ज्ञानोबराय सांगतात ते उपजत आहे, त्याचा एक दिवस नाश होणारी. जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. बरोबर कावत ज्ञानोबराय? इथं जर एक दिवस मरावंच लागतं तर आम्ही आलोय तरी कशा करता? ज्ञानोबराय सांगतात एका देहाचं माध्यम घेऊन आलो. पहा पुढची ओवी किती गोडी. देहाच्या गावा आलिया, बरोबर, जन्म मृत्यूच्या सोहळ्या. ज्ञानोबराय सांगतात या जीवाला 2 सोहळे बरं का शिन्नरकर. एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. खरं तर बाबांचे दोन्ही सोहळे झाले ज्ञानोबरांच्या भाषेत, भिवाजी दादांचे. जन्माचाही झाला आणि बोला 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 मृत्यूचाही झाला. ज्ञानोबरांच्या भाषेत तुमचा आमचा एक झालेला आहे शिन्नरकर. कोणता? जन्माचा. आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता सांगायला नाही. मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही, मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही का घाबरायचं नाही? तुम्ही फक्त एवढंच डोक्यात ठेवा, सांगणारं पण जाणार आहे. आता बरं वाटलं का पाहतो? इथं राहण्याकरता कोणा येणे येखलवा जाणे ही शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. येणे येकेले जाणे ही सेवाटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. जोडीले धनात नाचले लक्ष कोटी, जोडीले धनात नाचले लक्ष कोटी. हो जोडीले धनात
बगीचा येणे एकलेव जाणेव शेवट येथे राहण्याची नाही कल्पकोटी. थोड्या दिवसाचं आयुष्य आहे ज्ञानोबराय सांगतात. मग का हो ज्ञानोबराय, आम्हाला जर एक दिवस इथं मरावंच लागतं, ताऊ पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं. एक शब्द वापरला फजिती. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं. महाराज म्हणतात ती फजिती. नाथ महाराजांची भाषा याच्या पुढची. नाथ महाराज म्हणतात जन्म जरा मरण व्याधी. व्याधी शब्द वापरतात नाथ महाराज. अवघे तुटली उपाधी. उपाधी शब्द वापरतात नाथ महाराज. अजून भलतिया भावे शरण जाता भेटी आणि पाडी तसे तुटी जन्म व्याधी. व्याधी शब्द वापरला. तुकाराम महाराजांनी अजून एक शब्द वापरला, त्यांची सरली येरजार. येरजार शब्द वापरला. ज्ञानोबराय खूप गोड खुलासा देतात ज्ञानेश्वरीमध्ये. मग का हो ज्ञानोबराय, अहो पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण जे जन्म मृत्यूची येरजारे ती आम्हाला संपवता येईल का? ज्ञानोबराय सांगतात गडे हो शिन्नरकर त्याच्या करतात आलो. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरजारे चिरा पडे. मग आम्ही काय करावं? ज्ञानोबराय पुढे ओळी वापरतात. तरी जड जडून व्हायला आणि ये भक्तीचे वाटेला जया पावश्या व्यंग निजधाम माझे. त्या भक्तीच्या वाटेला लागा. ऐकता का ताई? ज्या भक्तीच्या वाटेला जनाबाई लागल्या, ज्या भक्तीच्या वाटेला मीराबाई लागल्या, त्या भक्तीच्या वाटेला आग्रह ज्ञानोबरायांचा आपण त्या भक्तीच्या वाटेला लागावं. ज्या भक्तीच्या वाटेला तुकोबरायला लागली. काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव्या सुभटा. त्या भक्तीच्या वाटेला लागण्याकरता हे मनुष्य जीवन मिळालं. पुन्हा पुन्हा मिळणार नाही बरं का शिन्नरकर. सगळ्यांच्या प्रमाणपाठ आहे. नरदेह दुर्लभ जाणं शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना. म्हणून तुम्ही आठवा मधुसूदना. परमात्म्याला आठवा. इथं भजन करून घ्या. का हो आयुष्य खूप कमी. अल्पायुष्य मानवदी शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाय. इथं भजन करून घ्या. टेन्शन घेऊ नका. इथं काय कोणाचं टेन्शन घेता शिन्नरकर? आपण रोज मोबाईल ओपन केला प्रकाश बाबा आबा की एक वाक्य ऐकायला मिळतं ओंकार महाराज आपल्याला. दत्तूभाऊ काय वाक्य आहे ते? असं कोणाच्या ना कोणाच्या मुखांतून ते ऐकायला भेटतं जिथं ते वाक्य. काय वाक्य असं ते शिन्नरकर? इथं कितीही चांगलं जीवन जगा 50% लोक आपल्या विरोधातच. मी तर काय कोणाचं टेन्शन घेता? नाही तर इथं जो पावा तो टेन्शन मध्ये. सासूचा अपमान केला सासू टेन्शन मध्ये. सासू सुनाला बोलली सून टेन्शन मध्ये. पोरगा बापाला बोलला अपमान केला बापाचा बाप टेन्शन मध्ये. बापानं पोराचा अपमान केला पोरगा टेन्शन मध्ये. बरं टेन्शन पाय काय होतं? आत्महत्येचं कारण. सासूनं अपमान केला म्हणजे सून लगेच आत्महत्या करून टाकते. एक पर्याय ऐका जरा ताई. सासूनं अपमान केला ना तर सुनानं जरा मंदिरात जा. सुनेनं अपमान केला सासूचा तर लेकीच्या दारात नाही जायचं. काय त्या लेकीच्या दारात जायचं पण स्वाभिमानानं जायचं. लेकीच्या दारात सोनावरून राग भरून नाही जायचं. केलाच अपमान तर जरा मंदिरात जा. ए पोरांनो भावांना ऐका. तुमचा भाऊ म्हणून ऐका, तुमचा मुलगा म्हणून ऐकता. बापानं अपमान केला तर जरा मंदिरात जा. पोरानं अपमान केला बापाचा तर बापाने जरा मंदिरात जा. भले मंदिरं वेगळे वेगळे वाटून घ्या. एका गावात का एकच मंदिर असतं का? चारी मंदिरात 4 जण जा आणि त्याच्याशी जाऊन जरा भांडा. कोणाशी म्हणा ना? कोण आहे तो? देव. देव कोण? जरा मस्तीतलं भांडा त्याच्याशी. नाथ महाराजांच्या भाषेत भांडा. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हसता खेळता हरी बोला. देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देव निवारील मुका देव निवारील भूक देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख टाळी वाजवा जरा मस्त बघायच्या. महाराज म्हणतात देवा सांगू सुख दुःख. देव काय करील? देव निवारील भूक. जाऊन त्याच्याशी जरा भांडा पण मस्तीतलं भांडण करा.
मस्तीतलं भांडण म्हणजे जरा गुरु करा, माळ घाला, भजन करून त्याच्याशी भांडा, तर तो भांडण ऐकल बरं का आपलं आलं. नाही तर तो मंदिरातून घरी सुद्धा येऊ द्यायचा नाही, तो तिथं जीव घेईल आपला आला. मग गळ्यात माळ नाही, भजन नाही, तो कसं काय भांडायचा अधिकार आहे? जनाबाईच्या जीवनात एका जन्माची साधनं नव्हती माय. सबयोगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, अन पाठी मागे डोळे झाकून उभी, ती जणी 4 युगाची साधन होती, म्हणून भांडण्याचा अधिकार होता. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, सोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, हो कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवानाचा. जरा टाळी वाजूया मस्त बाकी. अरे वा, किती गोड मृदंग वाजतोय, किती गोड टाळ वाजताय. आपणही टाळी वाजूया खऱ्या अर्थानं. ऐका संदीपराव, विलासराव, सचिनराव, आजच्या दिवसाला तुमचे वडील नक्की स्वर्गातून आशीर्वाद देत असतील. गड्या माझ्या 3 लेकरांनी किती गोड उत्सव ठेवला, त्या उत्सवात किती गोड मृदंग वाजतोय, किती गोड टाळ वाजताय. आलेली पाहुणी मंडळी सुद्धा मस्तीत भजन करतात मस्त बघे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा झाला तुझा दरबार. एकदा टाळी वाजवा आमच्या ओंकार महाराज. आवाज सोड बघू, आवाज कमी नको. ताई त्याच्याशी जाऊन जरा भांडा दादा. आवाज सोड, आवाज कमी नको करू. मस्तीतलं भांडण करा आणि सांगा देवाला, प्रभू रे जीवन है तेरे हवाले, मुरलिया वाले. जरा मस्तीत म्हणा मस्त बाई. जीवन है तेरे हवाले, मुरलिया वाले, अपने चरण का दास बना के, ओ प्रभु अपने चरण का दास बना के, वृंदावन में बसा ले, मुरलिया रे हवाले, मुरलिया वाले. जीवन है तेरे हवाले, मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले, मुरलिया वाले. टाळी वाजूया मस्त पैकी. टाळी जरा, टाळी टाळी. अरे मुरलिया वाले, अरे मुरलिया वाले, अरे मुरलिया वाले, अरे मुरलिया वाले, मुरलिया वाले, मुरलिया वाले, मुरलिया वाले, मुरलिया वाले,
मुरलिया वाले जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले जरा मस्तीत म्हणा. हो प्रभु जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले. म्हणा देवाला अपने चरण का दास बना के. हो प्रभु अपने चरण का दास बना के वृंदावन में बसा ले मुरलिया वाले. मस्तीत म्हणा बरं का. मस्त का हो जरा देवाशी भांडता भांडता बोलता बोलता टेन्शन निघून जाईल आपल्या जीवनातलं आणि भजन करता आपलं आयुष्य शिल्लक राहील. मस्त काय भजनाशी वरले ते पाहिजे. दादा आत्ता मिळालं परत न मिळणारं जीवन हे. मग अनेक रंगाच्या रंगामध्ये रंगल्यापेक्षा संतच्या रंगामध्ये रंगले. रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्व अंगी. म्हणूनच तुकोबरायांचा आग्रह आहे. काय आग्रह आहे. रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंग हो रंग रंग रे त्रि रंग रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंग रंग रे त्रिरंग त्रिरंग रंग रंग रे त्रिरंग काय भूमिला से पतंगे काय भूमिला से पतंगे काय भूमिला से पतंगे काय भूमिला से पतंगे शरीर जाया दे देवाने शरीर जाया दे देवाने शरीर जाया दे देवाने हो शरीर जाया दे देवाने वा टाळी वाजवा मस्त. या सुनील राव या. रंगे रंगे असे पतंगे. परमात्म्याच्या रंगामध्ये रंगा असं संत तुकोबरायांचा आग्रह आहे. अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला. श्रीरंगाच्या रंगामध्ये राघव असं संतांचा आहे. का हो खरं तर जीव हा पंचविषयात रंगलेला आहे. गुरुनाम गुरु वैकुंठाशी ब्रह्मलीन श्याम महाराज शास्त्री आम्हाला पाचही विषयातलं रंग सांगायचे. जीव कोणत्या कोणत्या रंगात कसा कसा रंगलेला आहे पाठामध्ये सांगायचे आम्हाला. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. जीव हा पंचविषयामध्ये रंगलेला आहे. थोडा वेको कमी करणं आवाज देता. जीव हा पंचविषयामध्ये रंगलेला आहे. शब्द शब्द या विषयाला रंगलेला. मृग मृग म्हणजे हरिण. तो हरिण पकडणारा काय म्हणतात त्याला. चला बोला. हा काय म्हणतात त्याला. पारधी. सगळं पाठ करूनच यावं लागत तेव्हा दृष्टांत फिट कळतो. म्हणून लक्षपूर्वक आहे का बरं का कीर्तन. हा मग आता हरण पकडणारा म्हणले त्याला कोळी म्हणले होते गडबड होईल ना. इकडं तिकडं इकडं नाही चालणार. मग तो पारधी. त्या पारधीकडे एक वाद्य असतं. बिन नावाचं वाद्य वाजवतो. एकदा की ते बिन नावाचं वाद्य ऐका बरं का लक्षपूर्वक. या जीवाबद्दलच चाललंय आपल्याबद्दलच चाललंय. त्यानं ते वाद्य वाजवलं आणि महाराज म्हणतात त्या हरणानं ऐकलं. ते हरणानं ऐकल्याबरोबर ते निघालं. समोर दिसलं त्या पारध्याला. त्यानं बाण घेतला आणि सोडला. काळजाला जाऊन भेटला. धरणीला पडलं ते. थोडं ट्रबल कमी कर भेज दे. धरणीला पडलं ते. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याला वाचा फुटली. कोणाला. बोला 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 बोला. कोणाला. अशी वाचा प्रत्येकालाच फुटते बरं का. बोकड्याला सुद्धा फुटते.
पण आता काय करावं, म्हणजे मला म्हणायचं नाही बोकड्याला कळत नाही असं नाही म्हणायचं मला, त्याला सुद्धा प्रत्येकाला वाचा फुटतेच, शेवटी प्राण आहे ना तो. कोंबड्याला सुद्धा वाचा, ते काहीतरी कॉक कॉक फॉक कॉक म्हणतच ते काहीतरी, पण ह्या गड्याला कळत नाही ना, हा शेवटी त्याला मुंडकं पिळतो. जाऊ द्या चला, पण वाचा फुटत एवढं सांगायचं. त्या हरणाला वाचा फुटली आणि त्या हरीण सांगतं, क्या देखत है पारदी, हे पारदी दादा पुरा लगावे गाव. हे पारदी दादा मला माहिती आता तुम्हाला मारणार आहे, माझं माऊस तू तुझ्या लेकरा बाळाला खाऊ घालणार आहे, पण माझी विनंती ऐक आता ती. क्या देखत है पारदी पुरा लगावे घाव. हे पारदी दादा जब तक शरीर में श्वास है तब तक भी न बजाव. पारदी दादा जोपर्यंत या देहामध्ये श्वासोश्वास चालू आहे ना, तोपर्यंत ते भिन नावाचं वाद्य मात्र बंद करू नको दादा. हे मरतं ते हरीण, पण त्या विषयाला सोडतं का नाही. शब्द स्पर्श, स्पर्श या विषयाला एकाग्र झालेला त्याचं नाव हत्ती. हत्ती पकडणारा असा जंगलात जातो, 10x10 असा खड्डा घेतो, नकली हत्तीने ठेवतो. उन्मत्त झालेला हत्ती येतो, शेवटी खड्ड्यात पडल्या जातो, पकडल्या त्याला मारल्या जातो. त्या विषयाला सोडतो का तो. शब्द स्पर्श रूप, जो तुकोबरांना सांगायचं आहे ना, काय बोलला अशी पतंगी, त्याचा दृष्टांत देतात ज्ञानोबराय सुद्धा. त्या किड्याचा दृष्टांत देतात. पूर्वीच्या काळी कोपी असायची, सप्पर असायचं, झोपडी असायची तुकडोजी महाराजांच्या भाषेत. आता एक बटन दाबलं प्रकाश बाबा का प्रकाशच पडतो. हा मग 10 लाईट लागतात दत्ताभाऊ. पूर्वी तसं नव्हतं. दिव्याखाली अभ्यास केलेली ही माणसं आहेत. दिवा लावायचा तो घासतेलचा, ते घासतेल बी सरकारनं बरं झालं बंद केलं. आधी 5 लिटर भेटायचं, अख्खा डबाच ओतून घ्यायच्या अंगावर. हा आलं लक्षात मला काय सांगायचं. सरकारनं बंद केलं, मग 1 लिटर द्यायला लागले, त्याचा उपयोग व्हायलाच लागला. तरी पण ते सगळंच बंद केलं, बरं झालं ते बंद केलं. मग राखेलचा दिवा असायचा, आणि त्या राखेलच्या दिव्याभोवती ज्ञानोबराय सांगतात तो पतंग नावाचा किडा गिरट्या घालत असतो. पतंगाधिपती आलिंगन ते तर त्याशी अचूक मरण, तेवी विषया चरण आत्मघाता. तो जळून भस्म होणार आहे, त्याला माहिती आहे, पण ते गिरट्या घालायचं बंद करत नाही, कारण त्या विषयाला तो एकाग्र झालेला आहे. तो पतंग नाव. शब्द स्पर्श रूप, आता रस. रस या विषयाला एकाग्र झालेला मासा. कोण 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 बोला बोला बोला. थोडा फरक आहे फक्त, माणसा आणि मासा. आता तो मासे पकडणार काय म्हणतात त्याला, हा कोळी. तो कोळी दादा का लगेच धरणावर जात नाही ना, ते जाळं घेणार, आधी चिखल पाहणार, जरा ते असे 7-8 शिदिडे एकत्र असे काढणार त्याच्यातून, मग ते 1चे 2 करणार. काय म्हणशील बाबा लय बारीक सांगू राहिला, बाबा का मासे धर. नाही नाही बाबा, अभ्यास करावा लागतो ना तसा, सगळं पटावं लागतं ना, तेव्हा ते कळलं ना सिद्धांत करता. मग तो बरोबर ते घेणार आणि त्याला बरोबर असं गुंपणार, आणि त्याने त्याला पाण्यात सोडली का त्याची वळवळ चालू होती. कोणाची नाही कळलं माझं. त्याला पाण्यात सोडल्याबरोबर त्याची वळवळ चालू झाली. कोणाची. म्हणून वळवळ करू नका भाऊ, कधीच वळवळ करू नका. वळवळ केली का शत्रू हजरी. वळवळीचा विषय आला का शत्रू हजरी. हा त्यानं ती वळवळ चालू केली आणि तेवढ्यात त्या माशानं पाहिली. कोणा पाहिली. आणि आलाच ना तो गडी, पण त्यालाही वाचा फुटली. कोणाला. शिदिडाला. ते शिदिड त्या माशाला म्हणायला लागलं, हे माशा, हे माशा मता मता मेरे लिए. ते काय म्हणतं, हे माशा माझ्या करता येऊ नको, नको रे येऊ बाबा, तुझ्या पाया पडतो. कोण म्हणतं, बोला ना शिदिड. पण मासा ऐकत कोण. मी माशाबद्दलच सांगू राहिलो बरं का दादा, तर मला काही वाईट वाटणार होते. हे माशा मता मता मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए. ए बाबा वेडेवाणी करू नको रे. अरे या कोळ्यानं मला 1चं 2 केलं तुझ्या करताच, 1चं 2 केलं. मता मता मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए. पण ऐक रे माशा, आणि जर नाही ऐकल तर ऐक आता. माशा मता मता मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए. पण ऐक रे, तू आएगा मेरे लिए, ऊपर खड़ा है तेरे लिए. तू जला मला जरी धरण्याकरता आला, पण तुला खाण्याकरता वर हजर आहे. पण मासा ऐकना ना, शेवटी आला
आला आणि त्याने तो मासानं तो गळ असा तोंडात घेतला आणि महाराज म्हणतात घडला असं. फुटोनिया घसा मरण पावे फुटोनिया घसा मरण पावे फुटोनिया घसा मरण पावे ओ मरण पावे फुटोनिया घसा मरण पावे आम्ही चाचा मिसे गळगिळी माझा आमिषाचा गळगिळी माझा फुटोनिया घसा मरण पावे मरण पावे फुटोनिया घसा मरण पावे आमिषाची अशी गळ गिळी मासा गळ गिळून घेतो तो आणि फुटोनिया घसा मरण पावे. त्या कोळ्याला ते जड लागलं ते झाड पण ते वरती ओढलं त्याला आणि पंचारतीचं ताट आणलं कोळ्यानं. असं केलं ना नाही फेकला त्याच्या साधनामध्ये. तसंच शब्द स्पर्श रूप रस शेवटचा विषय जीवाचा गंध. गंध या विषयाला एकाग्र झालेला भुंगा. आता तो भुंगा असा गडी शिन्नरकर तो जर सकाळी निघाला ना तो आशा सेंटरच्या पुलाच्या ठिकाणी जातो. अहो मी भुंग्याचं सांगू राहिलो. त्याला संध्याकाळचे 7 वाजून गेले तरी कळले नाही. कोणाला आलं लक्षात तुमच्या? आले कोणतं फुल आहे ते? कमळाचं. त्याचा स्वभाव आहे त्या कमळाच्या फुलाचा. काय दिवस उगवला किती उमळतं आणि मावळला की सकाळी निघाला तो 7ला घराच्या बाहेर. कोण? हा भुंगाच. सायंकाळचे 12 वाजले त्याला कळले नाही. मरला शेवटी तो. मेला बरं का तो भुंगा. आता मला सांगा ऐका माझ्याशी बोला जरा. भुंगा अशी चीज आहे. आता हे तरी आता लोखंडी आलं. पहिले लाकडी मंडप होती मस्त. किती घराला बल्ली असली ना जाड तर तो बल्ली कोरण्याचं काम त्याच्याकडे असायचं. कोणाकडं? मग मला सांगा जो बल्ल्याची बल्ल्या कोरतो त्याला पाकळी कोरणं लई अवघड आहे का? त्या कमळाच्या फुलाची पाकळी कोरणं जमलं बस. आता बस एवढंच. जो लाकडं कोरतो त्याला पाकळी कोरणं लई अवघड आहे का? हा पण नाही ना. त्या विषयाला तो काय झाला? एकाग्र झाला. शेवटी मरतो पण त्या विषयाला तो सोडत नाही. तसंच आहे जीवा पंचे विषयामध्ये रंगलेला आहे. मग यानं श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगावं आग्रह आहे का? महाराज म्हणतात काय बोलला अशी पतंगी रंगी रंगी रे श्रीरंगी. ऐका रे दादा, ज्या गोपिका ज्या रंगामध्ये रंगल्या, ज्ञानोबरायसारखी गोपिका त्या रंगामध्ये रंगलेली होती. तिला विचारलं ए सखी ए बाई तू किती रंगली ग? ती सांगते बाई मी एवढी रंगली त्या श्रीरंगाच्या रंगात. या तिकुळ माझे या तिकुळ माझे गेले हरपून. या तिकुळ माझे या तिकुळ माझे गेले हरपून. या तिकुळ माझे या तिकुळ माझे गेले हरपून. या तिकुळ या तिकुळ माझे गेले हरपून. श्रीरंगा वाचोनी आणुनेले श्रीरंगा वाचोनी आणुनेले श्रीरंगा वाचोनी आणुनेले. शिकवाले किती शिकवाले मज वेळोवे किती शिकवाले किती शिकवाले मज वेळोवे मज वेळोवे मज वेळोवे. टाळी वाजवा आमच्या ओंकार महाराज. ज्ञानोबराय नावाची गोपिका सांगते बाई या तिकुळ माझे
याती कुळ माझे गेले हरपोणी. यात म्हणजे जातात, मी जातीला विसरून गेले बाई, मी कुळाला विसरून गेले. याती कुळ माझे गेले हरपोणी. कशाबद्दल बाई? श्रीरंगा वाचोनी अनुनेने, श्रीरंगा वाचोनी अनुनेने. बाई आता तुम्ही किती शिकवा, किती ओ शिकवाला, किती व शिकवाला मजा वेळोवेळा मी तया गोवळा रतली. भाव आहे. बरं बरं बरं. म्हणून आग्रह आहे तुकोबरायांचा, रंगायचा असेल तर श्रीरंगा. ज्या गोपिका रंगलेल्या होत्या, ऐसा रंग दे कि रंग नाही छूटे, ऐसा रंग दे कि रंग नाही छूटे. धोबिया धोने चाहे, धोबिया धोने चाहे, ये सारी उमरिया शाम पिया मोरे रंग दे चुनरिया, ओ श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. रंग दे रंग दे रंग दे रंग दे रंग दे. टाळी वाजवा मस्त. आपले कान तृप्त होतील एवढा गोड आवाज ऐकायला मिळेल. खरं तर आम्ही रात्री 11:30 निघालेलो आहे, वाशिमला होतो. थकवा येतो, 3-4 वाजले आम्हाला यायला, पण असा आवाज ऐकायला मिळाला थकवा निघून जातो मस्त. बाकी ऐकणारे चांगले मिळाले का एकदा माझ्या साऊंडवाल्या दादा करतात टाळी वाजवा. लय गोड रे, लय गोड, लय गोड. रंग दे रंग दे रंग दे रंग दे रंग दे रंग दे रंग दे, श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. ऐसा रंग दे. तो रंग कधी गेला नाही पाहिजे देवा सर. रंगावं रंगावं रंगावं. ज्या गोपिका रंगलेल्या होत्या, जे गोपाळ रंगलेले होते, संत रंगलेले होते, तुकोबरायचा आग्रह आपणही रंगावं. का हो काय बोलला सी पतंगे. बाबा काय बोलला रे. मी काय आग्रह करतो महाराज म्हणतात. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. धरिसी अभिलाष झरे, धरिसी अभिलाष झरे. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. टाळी वाजवा मस्त. आपण टाळी वाजवला का आळस निघून जातो मस्त पैकी. जरा ऊर्जा मिळते टाळीनं बरं का. हा म्हणून टाळी वाजवत जायची मस्त. पण म्हणशील बाबा अरे तू वेळोवेळीच वाजवायला होतो. का वाजवायला होतो ऐकता का. का आग्रह करतो मी. प्रमाण झालं मृदंग गोड वाजला की का आग्रह करतो टाळी वाजवा. मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज, मी कधी अपमान करणारा महाराज नाही. आणि तर जो भेटेल त्याचा सन्मान करा, आदर करा. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. सन्मान म्हणजे चांगलं म्हणा. म्हणा ओंकार महाराज किती गोड मृदंग वाजवता, निवृत्ती रायाची किती गोड कृपा आहे तुमच्यावर. म्हणा रोहिदास आबा आबा किती गोड गाता. प्रकाश महाराज किती गोड आवाज दिला तुम्हाला ज्ञानोबरायांनी. वा जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. वा किती छान एडिटिंग करता कवडे भाऊ तुम्ही, चांगलं म्हणा. हा तोंडवय चांगलं म्हणा, मागं पुढे चांगलं म्हणा. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. ओ सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. ओ दुर्योधन
दुर्योधन को मेवा त्यागो साग विदुर घर वायर सबसे ऊंचे प्रेम जगाए सबसे ऊंचे प्रेम जगाए सबसे ऊंची प्रेम सगाई. वाह. प्रेमानं चांगलं म्हणा, जो भेटेल त्याला चांगलं म्हणा, तोंडावं म्हणा मागं पुढं म्हणा. भले तुम्हाला तोंडावर नाव ठेवता आलं तर ठेवा, पण मागं पुढं नाही नाव ठेवायचं. आपला मित्र, आपली मैत्रीण, आपला एखादा जिवलग चुकला तर तोंडावर सांगा, मागं पुढे नका निंदा करत बसू. चांगलं म्हणा, जो भेटेल सन्मान करायचा. का हो, ऐकता का? आज तुमची माझी झालेली भेट, शिन्नर करू उद्या होईल ना होईल काय सांगता येईल दादा. इथं मृत्यून कधी न काय कोणाचं येईल काय सांगता येत नाही. आपण तर फार गरीब माणसं आहे. कोट्याधीश माणसाचं उदाहरण घ्या ना. आपण तर फार छोटी माणसं आहे. काळ कधी घेऊन जाईल कोणत्या रूपानं घ्या, आणि मृत्यू कसं येईल काय सांगता येत नाही. 6 जण वरची कसं विमान कोसळून पेटले आणि सांगता आलं नाही आपल्याला. मृत्यू घटिका कशी येईल दादा. म्हणून दिवस एवढा सुंदर घालवा, ऐकता का शिन्नरकर, दिवस एवढा सुंदर घालवा का सायंकाळची झोप लय आनंदाने लय मस्तीत लागली पाहिजे. धरणीला पडलं की झोप लागली पाहिजे आपल्याला. नाही तर दिवसभर कोणाचा तरी अपमान करून यायचं, कोणाचं मन दुखवून यायचं. जेवण केलं तरी झोप लागत नाही. असं वाटतं विनाकारण त्याला बोलून आलो गाड्या. पश्चाताप वाटतो कधीतरी. नका, इथं जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. एखाद्यानं गाडी घेतलीत ना, म्हणावं वा पाटील चांगली गाडी घेतली बरं का, अभिनंदन तुमचं. गरिबी होती तुमची आली, सायकल नव्हती तुमच्या दारात, पण आज 4 चाकी घेतली पाटील, अभिनंदन. पाटलालाही बरं वाटलं ना आपल्यालाही बरं वाटलं. या ना पाटलाची गाडी पाहिली चौकात आला. कुठं गेल ते पाटलानं गाडी घेतली. कसं काय गाडी, 1 नंबर. अरे पण तुझा चेहरा नाराज दिसू राहिला म्हणले तो गडी म्हणे. त्याचं कारण आहे म्हणे भाऊ. म्हणे काय, त्यानं हप्ते घेतली असेल. अरे घेऊ दे ना जाळकिया, त्यांना कशावर घेऊ दे, तू चांगलं तर मन गड्या. आपलं मन लय गोड ठेवा दादा. आधार द्या जो भेटेल त्याला चांगलं मन. ओ जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसऊ रघुरा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जिनके कपटी दंभ नहीं माया, तिनके हृदय बसऊ रघुराया. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. मी मगाशी सांगितलं ना, पुरावाचा बादशाह म्हणेल मी आता, प्रमाणाचा नाही. इकडं महाराजांनी बोलायचं आणि तिकडं पुरावा द्यायचा. पुराव्याचा बादशाह. आजच्या कीर्तनातली वेगळी पदवी हवा तुम्हाला. प्रमाणाचा नाही, पुराव्याचा आहे. शहारे आता तो कधी कधी आवाज ऐकून, दोहा ऐकून देव सुद्धा त्याच्यात हृदयात असतो ना. जिनके कपट दंभ नहीं माया, उनके हृदय बसवो रघुराया. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. चला जरा टाळी वाजूया. आज संत गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. मस्तपैकी छान पर्व काळावरती थोडंसं भजन करूया. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. असं जीवन जिनके कपट दंभ नाही माया, हे जीवन साधूच आहे ना. हे जीवन साधूच आहे.
इथं साधूचा उत्सव होत असतो मस्त पैकी. चला जरा टाळी मस्त पैकी जरा भजन करूया मस्त पैकी. गण गण गणात बोल गण गणात बोले हे गण गण गणात बोले 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 गजानन महाराज की जय गजानन महाराज की जय गजानन महाराज की जय का रंगायचं त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये? शरीर जायाची हे जाणार आहे बाबा, जाणार आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जायचंय हे जाणार आहे. देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान. बस शरीर जायाचे ठेवण हे जाणार एवढं डोक्यात ठेवा तुकाराम महाराज म्हणतात. याच्याबद्दल काय अभिलाषा धरता? धरशी अभिलाष जने. काय काय अभिलाषा आहे कळलं तुकाराम महाराजांना सांगितलं एका साधकाने. महाराज भरपूर संपत्ती, भरपूर मोठा परिवार आहे. जरा ऐकूया त्या संपत्तीबद्दल, परिवाराबद्दल. तुझा परिवार परिवार नो है तुझा परिवार नोहे तुझा परिवार द्रव्यता रक्षण भंगुर नोहे तुझा परिवार शरीर नव्हे तुझा हा परिवार द्रव्य इथंच राहून जायचे. इथं फक्त करा हरे भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासून या. का हो तिथं सोडवणार दुसरं काहीच येणार नाही. मग ते न चली काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. सत्ता आहे सत्ता, संपदा लागल तेवढी. आपण रावण पाहिला नाही पण संतांच्या भाषेत रावणाची संपत्ती ऐकतो. आता नेते मंडळी पाहून घ्यायची भरपूर संपत्ती पण मृत्यू घटिका. मला का कोणाबद्दल टीका नाही बरं का नाना, माझं अर्थ घ्या समजून. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाई तुका म्हणी तई महाज्ञा. पाहतो आपण भरपूर संपत्तीवान सत्तावान पाहिलेत आपण, पण जावं लागतं. नाहीये ते महाराज म्हणतात. आहे देहगृहाची कामिनी, ही पत्नीबद्दल आहे बरं का. ती तव राहिली भुवनी, मी जळत असे स्मशानी, अग्नी सवे एकला. इथं एकलं जायचं नाही रे नाही कुणाचे कोणी. ऐकूया नाथ महाराजांची भाषा. नाही रे
अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे कोण नाही बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय मेल्या मागे सर्व राहील तुटतील दागे दोरे तुटतील दागे दोरे तुटतील दागे दोरे नाही रे नाही रे नाही कोणाचे बस 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 नव्हे तुझा परिवार आपली वेळ संपली द्रव्यदार क्षणभंगू महाराज म्हणतात खरंच तो सोयरा आहे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा परमात्म्याला कंठामध्ये धारण करावं त्याचं भजन करावं ते भजन कसं करायचं ऐकता का म्हणा मग विठोबार रघुमाये विठोबार घुमाये विठोबार विठोबार घुमाये हरी जय हरी जय 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 विठोबार घुमाये विठोबार कुंडली कवरधारी विठ्ठल सूत्री देवा हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय भगवान की जय ओ बार घुमाई जय विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई जय नाही समजून घ्यायचं शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या मायेरा बेटी रकुमाईच्या वर तुकाराम महाराज म्हणतात खरं तर या वाणीचं कौतुक मानावं कौतुक वाटे झाली या वेचाची नाममंगळाचे तिने गुणे म्हणून याच्या करता याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोडवाव्या परमात्म्याचं नाव मुखाला यावं महाराज म्हणतात कारण का तुका म्हणे विठोधरा अंतकाळीचा सोयरा द्रव्यदारा क्षणभंगूर नव्हे तुझा हा परिवार धरशी अभिलाष जनी शरीर जायाची ठेवणी काय भुललाशी पतंगी रंगी रंगी रे श्रीरंगी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा निवृत्ती राया निवृत्ती हरी बोल मुक्ताबाई ज्ञान सखया माझा निवृत्ती सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया हात वरवंत भावे घेता सज्जनाची नावे तुका म्हणे पापे जाती संताची या जपे नाथ महाराज म्हणतात मी तुम्हाला विनंती करतो निवृत्ती रायांचं नाव आपल्या मुखाला आल्याच्या नंतर फलश्रुती सांगतो एका विनवी जनार्दन निवृत्ती नामे झालो पावन तो जप आपण करूया मस्त पैकी छान बहुत बढिया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती सोपान मुक्ताबाई सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई मुक्ताबाई ज्ञान मुक्ताबाई ज्ञानेश्वर मावली
ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम मी सांगितलं ना आमच्या राजगुरू भाऊंचं निवेदन म्हणलं आका महाराज फुलात जायला बसला मस्त पैकी खूप छान वा संपले माझं कीर्तन माझी वेळही संपलेली आहे पण त्यांचा आग्रह तेवढा पिंगळा मंत्री बाबा मी वेळेला थांबलेलो आहे बरं का आपले 10 मिनटं बाकी मी काय तुमचं मी आधी सांगितलं तुम्ही 12:30च्या पुढे 1 मिनटही जाणार नाही हा मग आता एक दाढीवाले थकले म्हणजे दुसरे दाढीवाल्याला नियम पाळावा लागेल ना ऐका आता संपले माझं कीर्तन जाता जाता एक विनंती आलो आपण दादांच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भजन नाही ज्या देहात भजन नाही महाराज म्हणतात त्या श्रीमंतीला काय पेटवायचंय जाळायचंय तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपणा जाळावे ते काय श्रीमंतीचा थोरपणा जाळायचा आहे घरात भजन असावं बरं हे सुद्धा गरज आहे बरं का तुका म्हणे देह भरिला विठ्ठली कामक्रोध केले घर रीती याला घर म्हणले भजन असावं या देहात तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते पण भजन एवढं गोड करा तुकाराम महाराज म्हणतात का एक दिवस आपला देवाने अंगीकार करावा अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदे ते हे त्याने वंदे केली कोण हो अजामेळ भिल्लीने तारिले कुंटेने प्रत्यक्ष पुराणे वंदे केले ब्रह्मात्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला तो कशाच्या जोरावरती तुका म्हणे ते भजन भजन करा आईवडिलांची सेवा करा तुकोबरायांचं ऐकूया आपण मायेबापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी ज्ञानोबरायचं ऐकूया आपण सकळ तीर्थाची आधुरी जे का माता पितरे सर्व तीर्थांचं माहेर म्हणजे आई वडील आणि संतांचं ऐकलं तर भलंच होईल जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टवेती परोपकारी संतांचं ऐकलं तर भलं होईल पण का हो नाथ महाराज आम्ही नाही संतांचं ऐकलं तर सांगा बरं काय होईल ऐकता का मग ऐकूया जरा इथं मॉनिटरला विकू दे मला ऐकूया जरा संतांची भाषा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल जरा टाळी वाजवा बसल्या बसल्या मस्त चला टाळकरी मंडळी भगवंताला आवाज सोडला तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरद शेवटी बा काळ बांधून येईल सरद शेवटी बा काळ बांधून सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दन आमचे काय बाजा येईल बोलो तो देखो पिंगला महात्मारी बोली बोलो तो देखो पिंगला महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी बोली बोलो तो देखा वर्तमान गोटे दादा वर्तमान वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे वर्तमान गोटे दादा वर्तमान वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे लटके न बोला मी वर्तमान गोटे लटके न बोलो मी वर्तमान गोटे लटके न बोला मी वर्तमान गोटे लटके न बोलो मी वर्तमान गोटे पाई पिंगा हो पिंगा ग पाई पिंगा ग भाई पिंगा ग भाई पिंगा ग पाई पिंगा हो पिंगा ग पाई हो पिंगा ग भाई पिंगा ग भाई पिंगा अवगा 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 दागण धिंगा हो अवगा दांगड दिंगाग अवगा दागण धिंगा दागण धिंगा अवगा दांगड दिंगाग अवगा दांगड दिंगाग अवगा दांगड दिंगाग अवगा दांगड दिंगाग निर्गुण निराकार दादा माहुरा माझे गाव निर्गुण निराकार दादा माहुरा माझे गाव शकुन 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 सांग भया आलिया माई माझे नाव हो शकुन सांग भया आलिया माई माझे नाव
गुण सांगा भया अरे या माई माझे नाव भया अरे या माई माझे नाव पिंगा नावाचं प्रकरण ऐकलं पिंगा नावाचं हे प्रकरण ऐकलं आता होर नावाचं प्रकरण ऐकूया जरा मस्त त्याला टाळ करी बहुत पडला ऐका दादा होर ऐका दादा 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 वरा ऐका दादानो वरा ऐका दादानो वरा ऐका दादानो वरा ऐका दादानो जळीत सोन सळा जळीत सोन सळा तो सजवळा बरवे 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 पंढरपूर 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 करुणी उचित प्रेम गाली हृदयात दान मागयाच हलो दान मागयाच दान मागयाच हलो 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 दान मागयाच डोंगर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डोर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका हात वरी करा एक टाळी जोरदार पिंगळा महाद्वारी बोल बोल कदे का पिंगळा माधवारी बोल बोल माधवारी बोल बोल कदे का पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोल कदे का पिंगळा माधवारी हो पिंगळा माधवारी बोल बोल कदे का पिंगळा माधवारी हो हो या वाजी परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योगी पुनश्च एकदा आलेल्या सर्वच मायबापाला विनंती या वाजी परिवारानं छान महाप्रसाद केलेला आहे जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये आदरणीय आमच्या वरती अत्यंत प्रेम करणारे आदरणीय आमचे शुभम दादा रोकडे या ठिकाणी उपस्थित आहेत फार प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद रामकृष्ण हरी विठ्ठल जय जय बोलिले धन्य निवृत्ती देवा काय महिमावर ए शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मा अवतार धरून केले निवृत्तीनाथाचे चरणे शरण शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन हे बोलिलेले करे वेडे वाकुळे हे नाही उच्चारिला अधिकारणे आपुला असराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा कृपया पैकी करा क्षमा परत महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम रे आता विश्वात्मके देवे एने वाक्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदाने हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कै मिरती वाडो भूत परस्परे पडो मैत्री जीवाचे दुरितांचे तिमीर जा विश्व स्वधर्म सूर्य पाओ जो जीवांचील तो ते लाभो प्रा
वर्षत सकळ मंगळी विश्वरनिष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेट तुया भूता चला कल्पतरुचे आरव हो चेतरा चिंता मनीचे गाव बोलती जे अनव पियुषाचे चंद्र में जे आलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाई सदा सजन सोये रे भूतू किंबवना सर्व सुखी पूर्ण भुवोनी तिनी लोकी भजी जो आदिपुरकी अखंडित अनेक ग्रंथ उपजीविये हो विशेष लोकीये दृष्टा दृष्टि विजये ओवा विजय एत मणे श्री विश्वेश्वरा हवीन दान पसाओ येनी वरे ज्ञान देवो सुखिया जाला येनी वरे ज्ञान देवो सुखिया जाला येनी वरे ज्ञान देवो सुखिया जाला। विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की, त्र्यंबकेश्वर भगवान की, महारुद्र हनुमान की जय।